तर उद्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आहे आणि याच विषयी बोलण्याकरता शिवसेनेचे नेते निलेश राणे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत निलेशजी? निलेशजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, आता येतोय। अगदी कुडाळमध्ये कोणाचं वारं असं ते उद्या कळेलच। आम्ही प्रयत्न केलेत। प्रतिसाद आम्हाला वाटतोय की जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलंय। आणि मागच्या 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आणि आम्ही जे मागच्या 2.5 वर्षामध्ये शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारांमध्ये जे आम्ही डिलिव्हरी देऊ शकलो कामांची, त्या आधारावर आम्ही मत मागतोय। आणि मला विश्वास आहे की सरकारच्या कामावर आणि आम्ही जे काही मागच्या 2.5 वर्षामध्ये करून दाखवू शकलो आणि मागच्या 10 वर्षामध्ये टोटल सिस्टम कोलॅप्स झाली या मतदारसंघाची। लोकांनाही त्या गोष्टीचा अंदाज आला की नुसतं राणे कुटुंबावर टीका करून डेव्हलपमेंट होत नसते, तर काहीतरी काम करून दाखवावं लागतं। हा सगळा अंदाज लोकांना आल्यामुळे उद्या निकालामध्ये आपल्याला तो सगळा प्रकार दिसेलच। अगदी पण ज्या क्षणी तुम्हाला कुडाळमधून उमेदवारी जाहीर झालेली होती तेव्हा मात्र तुम्ही केलेलं एक विधान फार चर्चेत होतं। 2014 हा तोच मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी नारायण राणे यांना पराभव सहन करावा लागलेला होता। त्यामुळे तुमचं असं म्हणणं होतं की आता मात्र जिंकून येणार, उमेदवारी घेणार तर केवळ याच मतदारसंघातून, आणि तुम्ही तो विजयाचा विडा उचललेला सुद्धा आहे। त्यामुळे अर्थात जे एक्झिट पोल समोर येतात, अगदी लोकशाही मराठीच्या रिपोर्टर सर्वेतून सुद्धा अशी एक शक्यता समोर आलेली आहे की कुडाळमधून तुमचं पारडं जड मानलं जात आहे। खरं तर ही जनतेची कृपा आहे। जर त्यांना माझं काम पटलं तर खरोखर हा क्रेडिट हा त्यांना आहे। आणि खरं तर राणे साहेबांचा पराभव हा आमच्या कुठल्या चुकीमुळे झाला नव्हता। आमच्याच काही लोकांनी तो तिकडे जाऊन त्यांना मदत केली आणि त्या कारणामुळे तो तेव्हा जरा आम्ही गाफील राहिलो। आणि 2019 ला तर आमचा अपक्ष उमेदवार होता, म्हणजे कुठल्या अधिकृत पक्षातून उमेदवार नव्हता, म्हणून हा मतदारसंघ आम्हाला परत मिळावा। आमचा तो आम्ही काम केलेलं आहे या मतदारसंघात आणि राणे साहेबांचा हा पारंपरिक मतदारसंघ तो आम्हाला परत मिळावा यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली। आणि मैदान कधी सोडलं नाही। जरी 2 पराभव झाले तरी सातत्याने आम्ही इकडे काम करत राहिलो आणि मला असं वाटतं जनतेने साथ दिली तर अजून चांगलं काम आम्ही करून दाखवू। अगदी तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही सातत्यानं कुडाळमधून उमेदवारी मिळाल्यानंतर इथं हवा तसा विकास झाला नाही असा सूर आळवलेला होता गेल्या 5 वर्षात, किंबहुना 5 वर्षां म्हणण्यापेक्षा 10 वर्षांपासून, कारण वैभव नाईक त्या ठिकाणी 10 वर्षांपासून आमदार राहिलेले आहेत। या 10 वर्षात काय होणं कुडाळमध्ये गरजेचं होतं जे झालेलं नाही असं तुम्हाला वाटतं? झालं नाही त्याची यादी एकदम फार मोठी आहे। म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आरोग्य खातं असेल, एज्युकेशन असेल, रस्ते असतील, कारण का आमच्या कोकणामध्ये पाऊस खूप पडतो, तर दुरुस्तीचे पैसे आम्हाला सातत्याने लागत असतात रस्त्यासाठी। आणि आरोग्य, शिक्षण सगळी व्यवस्था कोलमडली, सगळी कोलॅप्स झाली। साधे रस्ते पण मेंटेनन्सला पण घेता आले नाहीत। 2014 ला जे काही डांबर पडलं त्याच्यानंतर 10 वर्षात पडलंच नाही, असे अनेक ग्रामपंचायतीमध्ये परिस्थिती आहे। आम्ही सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली गावं आहेत जिथे अ, कडक पाऊस पडतो 4 महिने। बरोबर। आणि अशा परिस्थितीमध्ये कसे त्यांनी दिवस काढले, हे सगळं ही सगळी म्हणजे मच्छीमारांचे प्रश्न आहेत तिथेच आहेत। जे सांगून प्रकल्पांचा विरोध करून ज्या काही गोष्टी तेव्हा सांगितल्या होत्या की आम्ही 100 दिवसात प्रकल्प रद्द करू किंवा नवीन आणू, एकही प्रकल्प नवीन आणला नाही आणि जुने सुद्धा रद्द केले नाहीत। आणि इको सेन्सिटिव्हला पण तसंच झालं। इको सेन्सिटिव्ह हे कोर्टातून रिलीफ मिळालं। एकही सांगण्यासारखा प्रकल्प कुडाळ मालवणमध्ये नाही।
एकही चांगलं सेकंडरी एज्युकेशन शाळा नाही. कुठलंही आरोग्य क्षेत्रामध्ये काही एक उल्लेखनीय अशी वास्तू उभी केली किंवा सिव्हिल हॉस्पिटल आहे ते पण बरबाद करून टाकलं. अशा अनेक विषयांमध्ये हा मतदारसंघ अडकलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, सांगण्यासारखी यादी भरपूर आहे. पण मला माहित नाही मला वेळ किती आहे या सेगमेंटमध्ये. तुम्ही पण बोलू शकता. हो, तर प्रत्येक प्रत्येक सेगमेंटमध्ये हा मतदारसंघ हा मागे पडलेला आहे. मला असं वाटतं की स्वतः ते कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी फक्त त्यांना कॉन्ट्रॅक्ट कसे मिळावे आणि त्याच रस्त्यांचं काम कसं, त्याच्यातून प्रॉफिटची जी कामं असतात तेवढेच कॉन्ट्रॅक्ट घेण्यात आले आणि तेवढ्याच कॉन्ट्रॅक्टची कामं झाली, त्याच्यात भ्रष्टाचार झाला. मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे जे काम होणं गरजेची आहे, ज्या दर्जाची होणं गरजेची आहे, ती कधी झालीच नाही. आणि हा सगळा सेटअप बिघडला. बघा, राणेसाहेब जेव्हा या मतदारसंघात होते, पालकमंत्री होते, आमदार होते, ऑटोमॅटिकली मंत्रालय आणि विधिमंडळातून जो काही फंड डेव्हलपमेंटचा आम्हाला ऑटोमॅटिक मिळत होता तो अचानक बंद झाला. बरोबर. मतदारसंघ कोरडा पडला, ओसाड झाला. बेरोजगारीला हँडल करण्यासाठी इथे MIDC ओसाड पडली, MIDC आजारी पडली, MIDC मध्ये होते ते कारखाने बंद झाले. नवीन कारखान्याचं कसला रिव्ह्यू नाही, कधी आढावा नाही, कधी नवीन कारखाने आणावेत असा प्रयत्नच झाला नाही. मोठ्या प्रमाणात इथे आउटसोर्सिंग म्हणजे फूड प्रोसेसिंग होऊ शकतं. फूड प्रोसेसिंगच्या एकही कारखाना इकडे उभा राहू शकला नाही. जेव्हा की आमच्याकडे आंबा, काजू, कोकम, नारळ असे अनेक देवाने दिलेली संपत्ती सगळी आहे, पण त्याचं कधीतरी आम्ही प्रोडक्ट बनवलं नाही मागच्या 10 वर्षामध्ये. उद्योग बेरोजगारीला हँडल करण्यासाठी असा एकही स्किल अकॅडमी नाही किंवा प्लंबर फिटर बनवायची पण इथे कुठले सेंटर नाही. IAS IPS बनवायला पण इथे काही सेंटर नाहीत. साधे सेकंडरी क्लासेस नाहीत. असे अनेक विषयांमध्ये अडकलेला हा मतदारसंघ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, यादी काय झालं त्याच्यापेक्षा काय नाही झालं याची यादी फार मोठी आहे. निलेशजी, आता तुम्ही एक उल्लेख केला, त्याच संदर्भात मला तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही असं म्हणालात की वैभव नाईक यांनी आपल्या मर्जीतल्यांना काही रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट दिली आणि त्यामुळे विकास रखडला. विकास ज्या मार्गाने खरं तर कोकणात येतो तो मुंबई गोवा महामार्ग, पण गेले अनेक वर्ष अगदी समृद्धी महामार्ग सुद्धा झाला, त्यामागून सँक्शन होणारा, पण मुंबई गोवा महामार्ग मात्र अद्यापही होतोच आहे. हे एक त्यापैकी एक कारण आहे. नेमका काय म्हणायचंय? बघा, लक्षात घ्या, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हा NHAI चा विषय हा वेगळा असतो. PWD खातं हे वेगळं असतं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे रस्ते वेगळे असतात. MDR ADR हे सगळे रस्ते वेगळे असतात. ह्याला वर्गीकरण, ह्याला सेगमेंटेशन म्हणतात. तुम्ही नॅशनल हायवेला पण PWD मध्ये मोजू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करता येणार नाही, कारण का PWD हे फक्त ऑपरेटर होतं NHAI साठी. NHAI एक स्वतंत्र बॉडी आहे जी केंद्राची आहे. आणि PWD चे जे रस्ते आहेत, ज्याचे कॉन्ट्रॅक्टर हे वैभव नाईक आहेत, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतं, हे टेंडर भरतात, मॅनेज करतात. काही लोकांना दमदाटी देऊन त्या लोकांना बाहेर काढतात, स्वतःच्या रेटचे टेंडर भरतात. मग कमी दर्जाचं काम अधिकाऱ्यांकडून मॅनेज केलं जातं. अधिकारी मॅनेज केल्यानंतर त्या रस्त्याकडे दुर्लक्ष होतो. आमच्याकडे कोकणामध्ये 4000 मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. त्या 4000 मिलीमीटरच्या सरासरी पावसामध्ये जो ग्रेडचा रस्ता लागतो, जे ग्रेडची खडी, डांबर, जे काय त्याच्यामध्ये मटेरियल वापरला जायचा असतो, तो वापरला जात नाही, म्हणून ते रस्ते निकृष्ट दर्जाचे होतात, वाहून जातात किंवा खराब होतात. आता ह्यांना त्याच्यात प्रॉफिट मिळतं. जर आता रस्ता खराब बांधला तरच तो पुढच्या वर्षी ते परत बांधू शकतात ना. म्हणून अधिकारी आणि इकडचे कॉन्ट्रॅक्टर यांचा फार मोठं नेक्सस आहे. अच्छा, मुळातच नाईक कुटुंब हे कॉन्ट्रॅक्टर कुटुंब, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच कॉन्ट्रॅक्टर आणि हे ठेकेदारी. म्हणून मला असं म्हणायचंय की तुम्ही आमदार असताना तुम्ही ठेकेदार असता कामा नाही, तुम्ही गव्हर्नमेंटच्या पैशाला हात लावता कामा नाही. आता डॅमची कामं हेच घेणार, रस्त्याची कामं हेच घेणार आणि ते पण निकृष्ट दर्जाची घेणार. आणि मग लोकांनी काय म्हणावं? मग माझा आक्षेपच तसा होता की एक तर तुमची सगळी मित्रपरिवार जे काय ठेकेदारीमध्ये आहे, तुम्ही त्यांच्यासाठी हे सगळं करताय असं होतं ना आरोप. आणि म्हणून मी थेट आरोप तेव्हा केला होता की तुम्ही आता ठेकेदार व्हा किंवा तुम्ही आमदार व्हा, दोन्ही एकत्र होऊ शकत नाही. बऱ्याचदा कोकणातल्या विकासासंदर्भात जेव्हा मुद्दा उपस्थित केला जातो तेव्हा मुद्दा उपस्थित होतो बारसूचा आणि नाणारचा सुद्धा.
कोकणवासियांना हाताला काम हवं याकरता म्हणून हे एक मोठे प्रकल्प कोकणात येऊ घातलेले होते. पण विरोधकांनी मात्र याला कुठेतरी विरोध केला. अगदी वैभव नाईक यांच्या प्रचाराकरता जेव्हा उद्धव ठाकरे आलेले होते कोकणात, तेव्हा त्यांचं एक विधान होतं, आत नाणार हाणून पाडला तसाच बारसूही हाणून पाडणार, जो कोकणाकरता विघातक प्रकल्प आहे. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या मुद्द्यावर? जर उद्या या ठिकाणी तुमचं पाडं जे जड मानलं जात आहे, विजयाची पताका जर कुडाळमधून तुम्ही रोवली, तर बारसू संदर्भात तुमची भूमिका काय असेल? बघा, लक्षात घ्या, बारसू प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यात येतो. पॉइंट नंबर 1. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे काय बोलतात, आम्ही त्या माणसाला काडीची किंमत देत नाही. तो माणूस बोगस आहे आणि त्याला विकासाशी काही घेणं देणं नाही, कोकणाशीच काही घेणं देणं नाही. एक तरी प्रकल्प हा नको ते नको, अरे बाबा तू तरी काहीतरी आण, मग आण ना, आम्हाला दाखव तरी बाबा, तुझ्यात अक्कल आहे, तू पण आणू शकतो प्रकल्प, असं काहीतरी तू दाखवस ना, तू दाखवलं पाहिजे. अच्छा, मुळात हे हे जे उबाटावाले आहेत हे स्वतः काही करत नाही. अच्छा, दुसरं काय आलं तर ह्यांना ठेके हवे असतात, ठीक आहे घ्या बाबा, आमचं तेही म्हणणं नाही. बारसूला काय झालं, बारसूची ऑलरेडी जमीन अक्वायर्ड केली होती MIDCच्या माध्यमातून. 80% लोकांनी सहमती पत्र दिली होती. पण हे लोकांनी वेगवेगळ्या NGOला वगैरे मॅनेज करून तिकडे मग तो प्रकल्प कसा तिकडून घालवायचा ह्याची प्लॅनिंग झाली, तो प्रकल्प घालवला. आणि जे कोण होते यांची जी टकली होती 4, जे सांगत होते आम्ही दुसरा रोजगार आणू 100 दिवसामध्ये, आता जवळपास 3 वर्ष झाली, हे एक दुकान साधं तिकडे उघडू शकले नाहीत. हे फक्त येऊन विरोध करू शकतात. कोकणाची माती फक्त भडकवण्याचं काम, हे दुसरं करणारच काही नाही. अच्छा, ह्यांनी एक तरी दुकान उघडलं काय हो? एक तरी बालवाडी उघडली काय कोकणामध्ये? या ठाकरेंनी एक तरी मला दाखवावं, अमुक अमुक कोकणामध्ये एक वास्तू उभी केलेली या ठाकरेंनी आम्हाला, तुम्ही पुऱ्या कोकणामध्ये तुम्ही दाखवा. नुसतं येऊन मी हे रद्द करीन ते रद्द करीन, अरे बाबा काहीतरी देऊन जा ना. म्हणून लोकांनी यावेळेस त्यांना ओळखलं. अख्ख्या कोकणामधून एकतर खासदार म्हणून राणेसाहेब इकडे आले रत्नागिरी सिंधुदुर्गाला, आणि तिकडे सुनील तटकरे आले. उबाटा गायब झाली इकडून, हद्दपार केला उबाटाला इकडून. हे लोकांना, ह्यांची ही जी नियत आहे ना, ही लोकांनी ओळखली की हे लोक फक्त लोकांची माती भडकू शकतात, लोकांची दिशाभूल करू शकतात. आणि बारसू शेवटच्या विषयावर येतो, 3ऱ्या क्रमांकावर, की जर बेरोजगारांना तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या असतील तर काही ना काहीतरी हालचाल केली पाहिजे. कारण का आता वेळ आली आहे. शेतीमध्ये सगळं मिळतं का, हा एक प्रश्न. शेती पण राहिली पाहिजे, मासेमारी पण राहिली पाहिजे, पण प्लॅन बी काय आहे कोकणाला? प्लॅन बी नाहीये. तर प्लॅन बी तयार करण्यासाठी आपल्याला काहीतरी हालचाली सुरू केल्या पाहिजे. जे आम्ही लोकांना सांगतोय की आता हे लोक फक्त घालवतायत, आणतायत काय, ह्याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या. नोकऱ्या आपल्याला नको आहेत का? अच्छा, नवीन मुलं जर शेतामध्ये उतरत नसतील, त्यांना नोकरीच करायची असेल, त्यांना काहीतरी दर महिन्याला हाताला मिळालंच पाहिजे अशी व्यवस्था जर हवी असेल तर आम्ही त्यांना दिली पाहिजे. नाहीतर लोकप्रतिनिधी म्हणून आमचा उपयोग काय? नुसतं आम्ही भाषणं करणार, मोठमोठे आम्ही स्वप्न दाखवणार, पण ती स्वप्न कधी पूर्ण होणार? हे कधीतरी लोकप्रतिनिधींनी पण विचार केला पाहिजे. जे ना 10-10, 15-15 वर्ष झाली ज्यांनी साधं दुकान उघडलं नाही. विचार करा, कोकणामध्ये हे कधीपर्यंत चालणार? विरोध. आता बाहेरचे हे जे कंपन्या येतात, हे इन्व्हेस्टमेंटसाठी येतात. जर त्यांना ग्राउंड रियालिटी वेगळी वाटली तर ते इन्व्हेस्टमेंट दुसरीकडे करतात. आता कोकणामध्ये जर त्यांची समज झाली की इकडे विरोध होतो, कुठली कंपनी येणार नाही इकडे इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि हेच आम्हाला असं वाटतं की चला ठीक आहे ना, तुम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं करतो याच्यामध्ये, अरे बाबा मग तुम्ही आणा ना. अगदी त्यांचा थेट आरोप आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये राणे कुटुंबीय अडवण्याचा प्रयत्न करतात. मग ते प्रकरण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरण असू दे किंवा कोकणातल्या विकासाचा मुद्दा, त्यांचं वाक्य असं होतं की कुठल्याही एका कुटुंबानं कोकणाचा सातबारा घेतलेला नाहीये. ऐकून घ्या मॅडम, पहिलं आपण हीच समजून घ्या, राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली त्याच्यामध्ये तो प्रकल्प नाही, तो आस्थेचा विषय आहे, तो भावनिक विषय आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे लक्षात घ्या, तो काय जमिनीचा विषय नाहीये. तुम्ही 2 विषय मिक्स करू नका. पहिले विषय समजून घ्या. बारसू, तुम्ही अचानक बारसू बोलताय, मग तुम्ही राजकोट बोलताय आणि अचानक बोलताय सातबारा राणे. जर 7.5 वर्ष सरकार यांच्याकडे होतं, 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, मग त्यांनी दाखवायला पाहिजे होते कुठल्या सातबाऱ्यावर आमचं राणेंचं नाव आहे.
कुठल्या प्रकल्पाच्या सातबाऱ्यावर आमचं नाव आहे त्यांनी एकदा दाखवायला पाहिजे होतं. लोकांना जाहीर सांगितलं होतं, सांगायला पाहिजे होतं की ह्या सातबाऱ्यावर राणेंचं नाव आहे, ही प्रकल्पाला जमीन गेलेली आहे, राणेंना ह्याच्यातून फायदा झाला, अशी एक तरी जमीन मला तुम्ही एवढ्या वर्षात, अच्छा 7.5 वर्ष सत्तेत होते, अगोदरचे 5 वर्ष आणि नंतरचे 2.5 वर्ष स्वतः मुख्यमंत्री होते, मग का नाही कोकणाचा सातबारा दाखवला? तुम्ही दाखवायला पाहिजे की राणेंच्या अमुक अमुक जमिनी आहेत म्हणून. पण निवडणुका आल्या की ह्यांना राणेंच्या जमिनी अशा कुठेतरी साक्षात्कार होतो. निवडणूक झाली की ह्या लोकांना मग जमिनी नाही, ह्या लोकांना मग प्रकल्प नाही. अहो तुम्ही पहिला तुम्ही समजून घ्या विषय. राजकोट हा विषय तिकडे का झाला? तो आदित्य ठाकरे असा आतमध्ये आला जसं काय फार मोठं तिकडे प्रचार करायला आलाय आणि अंगावर आला. आता अंगावर आला तर त्याला ढकललं तर पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, तो काय तिकडे काय प्रकल्पाचा विषय नव्हता, तो आमच्या आस्थेचा विषय आहे. तुम्ही या, गपचूप बघा, पाहणी करा आणि तो तिकडून बाहेर जा. आम्हाला कशाला, आम्हाला इंटरेस्ट सुद्धा नाही होत्या ठाकरेमध्ये. कोण ठाकरे म्हणजे काय तुम्ही किंमत देत असाल, आम्ही कवडीची किंमत देत नाही ठाकरेंना. म्हणून तुम्ही आम्हाला ठाकरेंचं नाव घेऊन सांगू नका. ठाकरेंनी काय दिलं आणि आम्ही किती रोजगार दिले हे आमच्याकडे यादी आहे. ठाकरेंनी किती रोजगार दिले कोकणामध्ये ती यादी घेऊन यायला सांगा, आम्ही ती यादी आम्हाला ती बघायची आहे. हे अगोदर प्रश्न त्यांना विचारा. तुम्ही कोकणामध्ये येऊन जी भांडणं लावून जाता ना, त्याच्यापेक्षा ती यादी घेऊन या, तुम्ही किती नोकऱ्या दिल्या त्या. अगदी निलेशजी, आम्ही त्यांनाही नेमका हाच मुद्दा विचारणार आहोत, पण विरोधकांकडून जो आरोप केला जातोय त्या संदर्भात तुम्हाला विचारते. विरोधकांचं असंही म्हणणं आहे की ज्या क्षणी तुम्हाला तिकीट जाहीर केलं त्यावेळी मात्र घराणेशाहीचा आरोप विरोधकांकडून केला गेला. एक खासदारकी राणे कुटुंबियांच्या घरी आहे. कणकवलीमधून नितेश राणे आपला नशीब आजमावत आहेत. पुन्हा एकदा कुडाळमधून तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप केला जातोय. कसं पाहताय तुम्ही याकडे? बघा, कोण आरोप करतो ना त्याला पण महत्व आहे. आरोप करणारे कोण आहेत ना, ह्यांची स्वतःची क्रेडिट आणि त्यांचं मेरिट काय हे पण अगोदर तपासून घेतलं पाहिजे. घराणेशाहीचा आरोप कोण करतोय? उद्धव ठाकरे, राहुल गांधी किंवा म्हणजे काँग्रेसवाले? अहो त्यांचा अधिकार का? आम्ही मेरिटवर आम्हाला तिकीट मिळालंय. आम्हाला म्हणजे पक्षाने जेव्हा इलेक्शनसाठी कॅन्डिडेचर देतं ना, तेव्हा मेरिट बघितलं जातं की कोण जिंकू शकतो. त्या जिंकायच्या मेरिटवर दिलं जातं तिकीट. कोणाचा मुलगा आहे, कोणाचा पुतण्या आहे म्हणून नाही दिलं जात. आणि आम्ही कुठला पक्ष चालवत नाही आहोत, आम्ही अध्यक्ष नाही कुठल्या पक्षाचे. आम्हाला पक्षातून तिकीट दिलं जातं. ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, ज्या पक्षाला प्रमुख आहेत. म्हणून लक्षात घ्या, मी काय स्वतःचा पक्ष आमच्या कुटुंबातलं कोणी चालवत नाही. आमच्या मेरिटवर आम्हाला तिकीट मिळतं. तुम्ही ठाकरेंना सांगा, तुम्ही आदित्य ठाकरेला दुसऱ्या पक्षात पाठवा आणि बघा त्याला तिकीट मिळतं का? बापाच्या पक्षामध्ये, आजोबाच्या पक्षामध्ये कोणी घेईल तिकीट? आणि मग ती घराणेशाही नाही. हे शिवसैनिकाला करणार होते ना मुख्यमंत्री, आणि स्वतःच झाले. हे कोण सांगणार आहे? अहो ह्यांना पहिलं तुम्ही, आता घराणेशाहीचाच विषय आहे ना, एक विषय ठाकरे बाजूला ठेवा. मला एक सांगा हो, किती आहेत सगळे 288 पैकी किती कोणाचा मुलगा, कोणाचा पुतण्या, कोणाचा भाऊ असे किती आहेत? मोजून 25-30 आहेत. हो. मग बाकीच्यांचं काय? मग बाकीच्यांना काय तिकीट काय म्हणजे असे कुठे जत्रेमध्ये मिळाली की काय? असं नसतं मॅडम, लक्षात घ्या. ज्याचं मेरिट असतं ना आणि ज्याचं विनेबिलिटी एक असतो, कॅल्क्युलेशन असतं की नाही हा बाबा जिंकू शकतो. आम्ही मेहनत करतो, लोकांमध्ये जातो. अच्छा, मला पक्षाने MLC साठी विचारलं होतं, पण मी बोललो नाही, माझा अधिकार नाही. माझा जिथे अधिकार आहे तिकडेच मी मागणार. आणि जिथून मला माहिती, अच्छा MLC तर माझ्यासाठी सोपी होती. राणे साहेबांनी जी खासदारकी दिली ती पण माझ्यासाठी होती. पण मी बोललो नको, मला जिथून मला माहिती आहे, माझी मेहनत आहे, जिथे मी काम केलंय, मी दिवस रात्र एक करून तिकडे राहिलोय, अशा ठिकाणीच मी मागितलं आणि मला मेरिटवर मिळालं. मॅडम लक्षात घ्या, मी कुठलाही पक्ष, माझा परिवार कुठलाही पक्ष चालवत नाही. पक्षाचे प्रमुख वेगळे आहेत आणि आम्हाला मेरिटवर तिकीट दिलं जातं. म्हणून हा घराणेशाहीचा विषय आम्हाला. आणि इकडे जे कोण आहेत ना, इकडचे जिल्ह्यातले कोण 2-3 आहेत असे ज्यांना रिकाम टेकडे, ज्यांना काही काम नाही, धंदे नाहीत, त्यांची घरं कशी चालतात त्यांना माहित नाही. कमिशनवर घरं चालवणारे आम्हाला घराणेशाही वगैरे बोलू नाही. अगदी तुम्हीच असं म्हणताय निलेशजी, तुम्ही सुरुवातीपासून ठरवलेलं होतं की कुडाळमधूनच आपण लढायचंच नाही तर जिंकायचं सुद्धा. याकरताच विचारते, उद्या जर या सगळ्या संदर्भात विजयाची पताका जर निलेश राणे यांनी रोवली तर मात्र कुडाळचं विजन राणेंचं काय असेल?
बघा, मी तुम्हाला पहिल्या प्रश्नापासून तेच सांगतोय, की मागच्या 10 वर्षामध्ये एक मोठा बॅकलॉग तयार झालाय कुडाळ हं, मालवणमध्ये. तो बॅकलॉग अगोदर भरून काढण्यासाठीच मला पहिलं 1 किंवा दीड 2 वर्ष जातील. हं, हं, त्याच्यामध्ये आम्ही जे काय आम्हाला प्रकल्प आणायचे आहेत, जे पर्यावरणाला धरून असतील. आम्हाला काही कोकणाला डिस्टर्ब करून, आमचा निसर्ग डिस्टर्ब करून काही वेगळं काहीतरी इकडे जादू घडवायची नाहीये. जे आहे, देवाने जे आम्हाला निसर्गाची संपत्ती दिली आहे, त्याच्या आधारावरच आम्हाला काहीतरी प्रकल्प आणून इकडे काहीतरी रोजगार निर्मिती करावी लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, आरोग्य सेवा चांगली करावी लागेल. जी हं. कोलॅप्स झालेली आहे गावागावामध्ये, साधं एक म्हणजे ग्लुकोजचं एक इंजेक्शन नाही हो, म्हणजे ते आपण म्हणतो ना, ड्रिप नाही. गावामध्ये इकडे कोणाला काय झालं तर अँब्युलन्सची सेवा, गावामध्ये रस्ते नसल्यामुळे अँब्युलन्स पोहोचू शकत नाही अशी अवस्था आहे. मुलांचं शिक्षण पण तसं, हायर सेकंडरी एज्युकेशन घ्यायला काही इथे साधनच नाही. पर्यटनामध्ये अनेक गोष्टी करू शकतो. हे रेल तुम्हाला म्हणजे सांगायला आश्चर्य वाटतं, की मागच्या 10 वर्षामध्ये कुडाळमध्ये एक साधं स्टॉप, कुठल्या नवीन रेल्वेला मिळालेला स्टॉप सुद्धा नाही. ही अवस्था आहे या कुडाळ मालवण मतदारसंघाची. एक ओळख होती या कुडाळ मालवण मतदारसंघाची, जी राणेसाहेबांनी निर्माण केली होती. ती ओळख परत आणण्याचं काम मी करतोय किंवा करेन असं मला वाटतं. आणि असे अनेक विषय आहेत, पण आता काय, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. अगदी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महायुतीला साधारणतः किती जागा मिळतील? सिंधुदुर्गाचे सगळे तिन्ही निवडून येतील महायुतीचे. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा उद्या बोलबाला दिसेल आणि महाविकास आघाडीचं डिपॉझिट जप्त होईल? नाही, डिपॉझिट जप्त होईल की नाही मला माहित नाही. पण निवडणूक ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विधानसभेची तिन्ही महायुतीला मिळतील आणि एकतर्फी राहील. आमच्या बाजूने महायुतीचाच निकाल लागेल. अगदी. आणि कोकणात, साधारण कोकणाचा जर पूर्ण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना दिसतोय. आपल्या या कोकणात साधारणतः कोणाचा बोलबाला दिसेल? महायुतीला किती साधारणतः नाही, पूर्ण कोकणामध्ये जागा मिळतील? काय अंदाज? नाही, इथे इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना नाहीये. इथे शिवसेना विरुद्ध उभाटा आहे. हं, हं, आम्ही इकडे कोणी आता त्यांना शिवसेना म्हणत नाही, सगळे उभाटाच म्हणतात. हं, हं. म्हणून इकडे काही शिवसेना विरुद्ध शिवसेना नाहीये. आणि ते जरी असले, नाव जरी लावत असले तरी ते डुप्लिकेट आहे. आणि इकडे आता सगळे त्यांना उभाटाच म्हणायला लागलेत. म्हणून असा काय शिवसेना विरुद्ध शिवसेना असं काही विषय नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं, लोकसभेमध्ये त्यांचा जो पराभव झाला, हं, अख्ख्या कोकणातून उभाटा ही हद्दपार झाली. हं. कुठे त्यांना म्हणजे मला वाटत नाही त्यांना कुठे कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये कुठेही त्यांना काही जागा वगैरे मिळाली. आणि तसाच निकाल इकडे विधानसभेलाही राहील. आणि फाईट ते जे मीडियावर दाखवली जाते तशी फाईट ग्रामीण भागात नाहीये. लोकांनी ठरवलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये जी कामं झाली, ज्या योजना राबवल्या गेल्या, त्या तळागाळापर्यंत गेल्या. आणि त्यामुळे माता भगिनी सगळ्या उत्सुक आहेत आमच्या ह्या सरकारला मतदान देण्यासाठी. म्हणून जे मीडियामध्ये रंगवलं जातं तसं काही चित्र ग्रामीण भागामध्ये नाहीये किंवा हं, हं, नसतं. हं, हं. हे आम्हाला प्रामुख्याने जाणवलं. आणि ते तुम्हाला उद्याच्या निकालात दिसेल. अगदी. उद्याच्या निकालानंतर निलेश राणेजी, आपण हैसरच भेटूया पुन्हा एकदा, या सगळ्या संदर्भात चर्चा करूया. तोवर तुमचे मनापासून आभार आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.